मुदखेड तालुक्यातील मौजे कांबळज शेत सर्वे नंबर 118 वर 139 या शासकीय गायरान आणि खाजगी जमिनीतून गौण खनिजाची चोरी मेन नियोजन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाशिकसह शेतजमीन ताबेदाराकडून महसूल अधिकारी यांच्या मदतीने हजारो ब्रास मुरुमाची चोरी होत असल्याने शासकीय महसुलाची बुडवणूक होत आहे। या चालू असलेल्या मुरुम उत्खनन प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करून गुन्हा दाखल करावे। या बाबतीत दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। यावर कार्यवाहीसह गुन्हे दाखल न झाल्यास दिनांक 11 जानेवारी पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा माहिती अधिकार संरक्षण समिती जिल्हा मुख्य उपाध्यक्ष नांदेड विनोद शंकरराव क्षीरसागर यांनी दिला आहे। जेएस न्यूज महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी कालिदास अनंतोजी। केव्हापासून चालू आहेत ना? एक महिना झाला। एक महिना झाला। रॉयल्टी कधी काढली? रायल्टी चालू आहे। रायल्टी पावत्या त्याच्या रॉयल्टीच्या साहेबाकडे आहेत। कोणत्या ऑफिसला आहेत। हो कोणत्या? इथून कोणत्या किती नंबर चालले, कोणती गाडी चालली भरून वगैरे काही त्याचं ते याच्यावर का पावत्यावर लिहिलेलं नाही का तसं का नोंद करायला? आता इथं तिथं नोंद असते ना, एवढ्या गाड्या गेल्या रोजच्या एवढ्या भरायला ते काही रोजच्या 10 भरायला 10 5 10 दोन गाड्या आहेत आमच्या। दोनच चालू 5 8 5 79 7 त्याच्या पावत्या वगैरे किती भरायच्या गाडी भरायली काय असं? गाड्या दिल्या तर 2 गाड्या। हा होते आता हे तहसीलला पावती वगैरे भरायची कोणती किती भरलेली आहे त्याला परमिशन काढलेलं आहे त्याला तुम्ही किती बराच काढायला रोज तुमचा आतापर्यंत किती झालं पूर्ण? हा 10 गाड्या नाही 10 गाड्या रोज काढायला महिन्यापासून नाईटला नाही सध्या कामच नाही। ते वासरीचे लोक उकळू देईन आले। हा पण नाही सध्या वासरीचे। ते कोणत्या कंपनीचं आता आहे? नियोजन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड। नियोजन बायोटेक कुठल्या नाशिकचे आहे का? हा नाशिक नाशिक तुमची राजी का दुश्मनी काय खंड दुर्यान होणार नाही। नमस्कार, जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।